आपल्या मराठा समाजामध्ये अनेक कुटुंब दारिद्र्याखाली जगत आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी पावसाच्या थेंबांवर अवलंबून असतात आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबले जातात. आरक्षणाची गरज असलेल्या त्या तरुणांना शिक्षण आणि नोकरीच्या संधीच मिळत नाहीत, ज्यामुळे त्यांची स्वप्न चुरगळली जातात आणि भविष्य अंधारमय दिसतं. गावोगावच्या मराठा कुटुंबांमध्ये बेरोजगारीचे सावट आहे, जिथे पिढ्यानपिढ्या मेहनत करणारे लोक सरकारी योजनांपासून वंचित राहतात. आता आरक्षण हा फक्त कागदपत्री हक्क नाहीये, तर त्या व्यथित आत्म्यांसाठी त्यांच्या जीवनासाठी एक नवीन सुरुवात आहे, जिथे न्याय मिळावा आणि समान संधी मिळावी. अशा लोकांच्या व्यथा ऐकून मन हेलावतं, कारण ते फक्त आरक्षण मागत नाहीये, तर जगण्याचा हक्क मागत आहेत. मराठे युद्धामध्ये जिंकले पण तहामध्ये हरले, असा इतिहास आहे. पण आजच्या मराठा आरक्षण आंदोलनामध्ये नेमकं काय घडलं? सरकारने मराठ्यांची फसवणूक केली का? हैदराबाद गॅजेटच्या जीवावर सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाहीत असं सांगितलं जातंय. सरकारने शब्दांमध्ये छेडछाड केली आणि मनोज जरांगे पाटलांचं उपोषण थांबवण्यासाठी त्यांना फसवलं असा आरोप होतोय. कालपासून सोशल मीडिया आणि न्यूज चॅनेल्सवर हेच वाद सुरू आहे. वातावरण असं निर्माण केलं जातंय की महाराष्ट्र सरकारने दिलेलं आरक्षण आणि त्याचा GR पूर्णपणे फसवा आहे. आश्वासन कधीच पूर्ण होणार नाहीत आणि ओबीसी समाज जर कोर्टात गेला तर हे आरक्षण टिकणार नाही असं सांगितलं जातंय. मी स्वतः किंवा तुम्ही पण बघितलं असेल, कालपासून हजारो व्हिडिओज आणि पोस्ट बघितल्या, ज्यामध्ये हे सगळं नकारात्मक चित्र रंगवलं जातंय. पण प्रश्न हा पडतो की महाराष्ट्रामधील सर्वात मोठ्या आणि एवढ्या प्रचंड शक्तिशाली समाजाला इतक्या सहज फसवता येतं का? जर असं असतं तर हे सरकार इथे टिकलंच नसतं. मी स्वतः या GRचा अभ्यास केला, काही अनुभवी लोकांशी बोललो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर काही मुद्दे मांडतो. हे आंदोलन खरंच फसलं की मीडिया आणि सोशल मीडियामध्ये मुद्दाम बागलबुवा उभा केला जातोय? चला तर ह्या गोष्टी आपण मुद्देसूद बघूया. काल परवा संध्याकाळी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं. पहिल्या तासात सोशल मीडियावरती विजयाच्या बातम्या धडकल्या, पण लगेचच त्या थांबल्या. सांगितलं गेलं की जरांगे पाटलांची सरकारशी चर्चेमध्ये फसवणूक झाली. सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, सर्वांना संपूर्ण प्रक्रियेमधून जावं लागेल, जात पडताळणीमध्ये अडचणी येतील. हैदराबाद गॅजेट लागू करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी सातारा आणि औरंगाबाद गॅजेटसाठी वेळ मागितला असं सांगितलं जातंय. असं भासवलं जातंय की सगळं चुकीचं झालं. पण पहिली गोष्ट एकदम स्पष्ट सांगतो, मीडिया हा असा व्यवसाय आहे जो वादांवर चालतो. मुंबईमध्ये बसलेले हे लोक गावोगावच्या मराठा कार्यकर्त्यांना समजत नाहीये, त्यांना समजूनच घेत नाहीये. ते आपली घरं, शेती, व्यवसाय सर्व सोडून या आंदोलनामध्ये सहभागी झाले, रक्ताचं पाणी करून लढले. पण मीडियाला हे वाद चालूच राहिले तर TRP मिळेल. त्यामुळे अशा नकारात्मक बातम्यांना अजिबात बळी पडू नका. मी GR बघितला, त्याची कॉपी सुद्धा डाउनलोड केलेली आहे आणि तुम्हीही करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो, तो मराठीमध्ये आहे. तो नीट वाचा आणि समजून घ्या. भविष्यामध्ये जर फसवणूक झाली तर मनोज जरांगे पाटलांसारखे अनेक लोक आंदोलन तर करतीलच, पण तुमच्याकडे सुद्धा हा पुरावा असेल. आता GRच्या मुद्द्यांकडे येऊ. पहिला मुद्दा आहे आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत आणि नोकरी देण्याबाबतची प्रलंबित कारवाई तातडीने करावी. याबाबत कोणतीही शंका नाहीये, सरकारने हे मान्य केलेलं आहे. आंदोलनकारांच्या कुटुंबांना न्याय मिळेल हे स्पष्ट झालेलं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे गृह विभागाच्या शासन निर्णय 209/2022 प्रमाणे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करावी. हे महत्वाचं आहे. अनेक गुन्हे नॉन बेलेबल आहेत, जे फक्त सरकारच्या हातात नाहीये, तर कोर्टामध्ये काही प्रकरणं असल्यामुळे कोर्टाची परवानगी लागेल. त्यासाठी वेळ लागतो, पण GR मध्ये मुदत दिलेली आहे, या महिन्याच्या अखेरपर्यंत. हे परखडपणे सांगतो, हे गुन्हे मागे घेणं सोपं नाहीये, पण सरकारने कमिटमेंट केली आहे. तिसरा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदींची यादी संबंधित ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवरती प्रसिद्ध करावी. सर्व जिल्हा अधिकाऱ्यांनी हे काम पूर्ण करावं, म्हणजे मराठवाड्यामध्ये सापडलेल्या नोंदी गावोगाव दिसतील. जे पात्र असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल आणि त्यावर OBC आरक्षण. हे स्पष्ट आहे. सरसकट नाही, पण ज्यांना किंवा ज्यांच्याकडे नोंदी आहे त्यांच्या सगळे सोयऱ्यांना याचा फायदा नक्कीच होईल. चौथा मुद्दा म्हणजे जात प्रमाणपत्र आणि पडताळणीचा अधिनियम 2000 नुसार ही प्रक्रिया 90 दिवसांमध्ये पूर्ण करावी. मीडिया सांगतो की जात पडताळणीमध्ये अडचणी येतील, 1967 पूर्वीची कागदपत्र द्यावी लागतील, पण GR सांगतो हैदराबाद गॅजेटमधील कुणबी नोंद असलेल्यांना किंवा त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळेल आणि व्हॅलिडिटी होईल. 90 दिवसांची मुदत 3 महिने म्हणजेच
कागदपत्र आणि नियम लवकरच स्पष्ट होतील हे अनुभवाने सांगतो. अशा प्रक्रियेमध्ये थोडा वेळ लागतो, पण फसवणूक नाहीये. आता 5वा मुद्दा म्हणजे न्यायमूर्ती शिंदे समितीला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे उर्वरित नोंदी शोधण्यासाठी. यामुळे आणखीन लोकांना फायदा होईल. हे सगळे मुद्दे स्वच्छ आहेत, पण काही तांत्रिक अडचणी असू शकतात. सरकारने 1-2 महिने मागितले. परखड सांगतो, सरकार म्हणजे फक्त मुख्यमंत्री आणि मंत्री नाहीये, तर जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक, संपूर्ण यंत्रणा काम करत असते. महाराष्ट्रामध्ये लाखो कर्मचारी आहेत आणि हे काम पूर्ण व्हायला काही महिने लागतील. कदाचित मुदतीपेक्षा जास्त वेळ लागेल, पण मुख्य गोष्ट म्हणजे हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी नोंद असलेल्यांना ओबीसी आरक्षण हे मिळेल. पात्र शब्दावरून घोळ घातला जातोय, पण ते आवश्यक आहे. ज्यांना आरक्षण नकोय त्यांना जबरदस्ती कुणबी बनवता येणार नाही. जे जे अर्ज करतील त्यांची छाननी होईल, अन्यथा मराठा म्हणूनच राहतील. हा शब्द फसवणूक नाहीये, तर व्यावहारिक आहे. काल दुपारी मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली. दवाखान्यातून सांगितलं की मराठवाड्यामध्ये ज्यांना आरक्षण हवं त्यांना 100% मिळेल. कोणतीही चूक होणार नाही. संयम ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. जळणारे लोक सुद्धा आहेत आणि ते असंही म्हणतील. हे अनुभवी नेत्यांचं बोलणं आहे. दुसऱ्यांचं ऐकून मत बनवू नका. GR नवीनच आलेला आहे, लगेचच नकारात्मकता पसरवली जात आहे. त्याला वेळ द्या, प्रोसेस बघा, मग टीका करा. अन्यथा मुंबईमध्ये आंदोलन चालूच राहिलं असतं. लोकांचा त्रास वाढला असता. सामान्य मराठी गावातून आलेले, घरदार सोडून आलेले. मीडिया ट्रायलसाठी त्यांना त्रास देण्यामध्ये अर्थ नव्हता. मुंबईकरांनाही त्रास झाला असता. पावसाळ्यामध्ये ते 5-6 दिवस कसे होते टीव्हीवरती तुम्ही बघितलं असेल. आणखीन त्यांची परीक्षा घेणं हे खूप चुकीचं होतं. शेवटी मंत्रिमंडळ, उपसमिती आणि जरांगे पाटलांची भेट, जे ठरलं त्याप्रमाणे होईल. लोकांनी विश्वास ठेवावा, घाबरू नये, संयम राखावा. जरांगे पाटलांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे आणि आणखीन थोडे दिवस वाट बघा. हे आंदोलन यशस्वी आहे, फसलेलं नाहीये. मीडियावरती पसरत असलेल्या फसव्या बातम्या टाळा. स्वतः GR वाचा आणि मराठा समाजाच्या खऱ्या गरजू लोकांसाठी हे आरक्षण जीवन बदलू शकतं. बेरोजगारी, शिक्षणाच्या अभावातून मुक्ती मिळू शकते, पण संयम आणि एकजूट आवश्यक आहे. हे सगळं वैचारिकदृष्ट्या पाहता सरकारची जबाबदारी आहे, पण जर समाजाची फसवणूक जर झाली तर आंदोलन तर करूच, पण आता यावर सध्या विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. याबाबत तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.